माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार। आज मी कारल्याची चिंच, गूळ आणि तीळ घालून परतून अशी भाजी करणार आहे। ही भाजी आमच्याकडे खूप आवडते। गोड, आंबट, तिखट अशी भाजी ही होते। तुम्हाला ही भाजी खूप अशी केलीत तर आवडेल, तुम्ही पण करून बघा। परतून करावयाच्या कारल्याच्या या भाजीसाठी काय काय साहित्य लागतंय ते आता आपण पाहूया। ही पाव किलो कारली मी धुवून पुसून त्याच्या बारीक अशा काचऱ्या करून घेतलेल्या आहेत। त्यातल्या सगळ्या बिया मात्र मी काढून टाकलेल्या आहेत। 1 वाटी दाण्याचं कूट घेतलं आहे, पाऊण वाटी तीळ घेतले आहेत, 1.5 चमचा तिखट घेतलं आहे, थोडीशी चिंच घेतली आहे, गूळ घेतला आहे 2 चमचे, हळद आणि मीठ। प्रथम आपण या काचऱ्यांना हळद आणि मीठ लावून एक 10-15 मिनिटं ठेवून देणार आहोत। आता ही थोडा वेळ एक 10-15 मिनिटं मुरत ठेवूया। त्यातलं पाणी जे सुटेल ते आपण काढून टाकूया, म्हणजे भाजी कडू होणार नाही जास्ती। 2 चमचे मी तेल घेतलं आहे, तेल तापलं आहे। आता त्याच्यात मोहरी टाकूया, हिंग टाकूया थोडासा, हळद थोडीशी घालूया कारण आपण भाजीला पण लावून घेतली आहे ना। हे तीळ टाकूया, आता ते थोडेसे आपण परतून घेऊया। आणि आता लाल तिखट 1 चमचाभर घालूया आणि भाजी थोडीशी काचऱ्या थोड्याशा अशा वाफून शिजत आल्या की आपण मग चिंच, गूळ त्याचा गर घालणार आहोत। हे आता हळद मीठ लावलेलं एकदम असं कोरडं झालेलं आहे, त्याचं पाणी मी काढून टाकलं आहे। थोडंसं मीठ पण घालते मी, थोडंसं किंचित पाणी घालते मी, म्हणजे ते काचऱ्या चांगल्या वाफून येते। खूप नाही पाणी घालायचं, थोडं ओलसर होईल इतकंच। आता आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं ठेवूया आपण। आता भाजी चांगली वाफली गेली आहे। आता आपण ह्या स्टेजला थोडंसं चिंचेचा कोळ घालूया आणि गूळ घालूया। आता आपण ह्या स्टेजला थोडंसं दाण्याचं कूट घालूया वरनं। थोडंसं पाणी आटू दे। आपली कारल्याची भाजी आता अशी घट्टसर परतून तयार झाली आहे। गॅस बंद करतोय आणि आता आपण हे काढून घेऊया। आता या स्टेजला आपण कोथिंबीर वरनं घालूया आणि भाजी मिक्स करून खायला घेऊया। आपली गोड, आंबट, तिखट अशी कारल्याची तीळ आणि दाण्याचं कूट घातलेली भाजी तयार। कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।